अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात जवळपास 750हून अधिक गावं जे आहे ते बाधित झालेले आहे। अद्यापही शेतामध्ये पाणी साचल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। जवळपास 2,29,000 हेक्टर शेतीचं नुकसान जे आहे ते या पावसामुळे झालेलं आहे। तर जवळपास 3,23,000 शेतकरी यामध्ये बाधित झालेले आहेत। या शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे आणि यासोबतच गाया असतील किंवा शेळ्या मेंढ्या यांचं देखील मोठं नुकसान झालं आहे, वाहून गेलेले आहे। जवळपास 134 शेळ्या मेंढ्याचा मृत्यू झालेला आहे, तर गाया देखील 60हून अधिक गाया ज्या आहे त्यांचा मृत्यू या पुरामुळे झालेला आहे। अनेक जण वाहून गेलेले आहेत, तर 2 व्यक्ती देखील यामध्ये वाहून गेलेले आहेत। तर अद्यापही हीच परिस्थिती आहे। हे कांद्याचं शेत आहे, अक्षरशः पूर्ण कांदा जो आहे तो आता सडण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे कोणतंही पीक शेतकऱ्याच्या हाती लागलेलं नाही आहे। काय दादा परिस्थिती आहे सगळी? परिस्थिती सध्या अवघड आहे। हॅलो, शेतकरी सध्या परिस्थिती अवघड आहे। काय सगळं पाणी अजून सगळं शेतात पाणी भरपूर आहे, शेतात जाता येत नाही, काही नाही। काय सगळी परिस्थिती या परिसरात शेवगाव पाथर्डी सगळं असं काय? जर या शेवगाव पाथर्डी तालुक्यात जर पाहायचं म्हटलं तर गेली 8 दिवसापासून सातत्याने या गर्भगिरी डोंगराच्या पायथ्याचे जे गाव आहेत त्या ठिकाणी सातत्याने ढगफुटीसारखा पाऊस 8 दिवसापासून संपूर्ण शेतामध्ये डाळिंब असेल, उडीद असेल, तूर आणि कांदा लागवड शेतकऱ्याचे लाखो रुपये खर्च केलेले आज पाण्यामध्ये आहेत। गुडघाभर पाणी आज सगळ्या शेतामध्ये साचले। जनावर आज उपाशीपोटी जनावर मरतायत, जनावराला चारा एक काडी सुद्धा चारा राहिलेला नाही। लोकांचा संपर्क या शिरापूर गावात सगळा संपर्क तुटलाय। लोकांना साधं दळण आणायला गावामध्ये येता येत नाही। काय मागणी मागणी आमची एकच आहे, या ठिकाणी सर्वतोपरी शासनाने सरसकट प्रत्येकाला कुठलीही नियम अटी यांच्या बाजूला ठेवून तात्काळ शासनाने दिवाळीच्या अगोदर नाही ताबडतोब मदत करावी, तर हा शेतकरी जगू शकतो। तर निश्चितच ही परिस्थिती जी आहे ती पाऊस उघडल्यानंतर देखील 24 तासानंतर जैसी ती आहे, पाणी शेतात आहे, त्यामुळे आता लवकरात लवकर पंचनामे करून सरसकट मदतीची मागणी जी आहे ती शेतकरी करत आहे। कॅमेरा कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।